नमस्कार शेतकरी मित्र, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण सी अनिसभाई शेख, गाव खातगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 740 झाडांचा आंब्या बहाराची तयारी करत असताना आपण दुसऱ्या बहारामध्ये मागील 10 डिसेंबर 2025च्या हिशोबाने या बागेची पहिलं पाणी दिल्यानंतर आज जवळपास या प्लॉटला 39 ते 40 दिवस झालेले आहे। योगायोग आज आपण पैठण या परिसरामध्ये नवीन डीलर बांधवांच्या शोधाच्या निमित्ताने म्हणा किंवा नवीन शेतकरी बांधवांच्या किंवा नवीन एरियामध्ये काम करण्याच्या दृष्टिकोनाने आज ही व्हिजिट करण्यामागचा हा दृष्टिकोन होता। ज्यावेळेस आपण सी अनिसभाई शेख यांचा प्लॉट आपण बघितला त्यावेळेस आपल्याला काही चुका या अनिसभाईंच्या जाणवून आल्या। जर आज आपण 39-40व्या दिवशी जर बागेची परिस्थिती जर ही बघितली तर आपल्याला झाड हे थोडं शाकीय स्वरूपामध्ये गेलेलं दिसू राहिलं। ज्या ठिकाणी आपली ही जी केन आहे ही केन ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसू राहिली। या केनचं इतकं टेन्शन नाही आहे। आता बरेचसे जे कृषी तज्ज्ञ आहेत किंवा जे कृषी बांधव आहेत किंवा जे कृषी विक्रेते आहे अशा वेळेस आपल्याला केन ही काढून घ्यायला लावतील। कोणीही केनला हात लावू नये। जे शेतकरी बांधव केनला हात लावतात त्या ठिकाणी शाकीय वाढीचं रूपांतरण हे दुपटीने होत असतं। आपण या ठिकाणी ज्यावेळेस ही केन काढतो त्या ठिकाणी परत 8 ते 10 दिवसांनी आपल्याला केन ही जाणवणार आहे। आणि केन एकदा निघाल्यानंतर आपल्याला लैंगिक अवस्था प्राप्त करायची आहे, जी आपल्याला 35 दिवसानंतर 40 दिवसानंतर आपल्याला ती मिळायला हवी। तर आपल्याला लैंगिक अवस्था प्राप्त करण्यासाठी ही केन भरून काढावं लागेल। तर अशा वेळेस आपण 0-32, मॅजिक मिक्स, श्री प्लॅटिनो, ताबोली यासारख्या औषधांच्या 1 किंवा 2 जरी स्प्रे घेतले तर आपण ही काडी भरून काढू शकतो। नंबर 1। नंबर 2, ज्यावेळेस आपल्याकडे छाटणीचे मजूर आले होते त्यावेळेस आपण स्वतः या प्लॉटला नसल्यामुळे छाटणीवाल्यांनी फक्त झालर मारलेली आहे आणि झाडाचं जर आपण स्वरूप बघितलं तर झाडामध्ये आज जवळपास 50% सूर्यप्रकाश हा पोटामध्ये जाऊन राहिला। तो सूर्यप्रकाश पोटात न गेल्यामुळे आपल्याला झाडाच्या चौकीमध्ये स्ट्रेस निर्माण करताना येऊ राहिला व त्याचं रूपांतरण आपल्याला फुलामध्ये हे दिसून राहिलं। जर आपण या बागेची जर पूर्ण परिस्थिती जर बघितली तर आपल्याला हा जो 30-40% जो वरचा पोषण दिसतो बागेचा तर सूर्यप्रकाशाच्या हिशोबाने आपल्याला वरच्या टॉपमध्ये मोठी फ्लावरिंग ही जाणवते किंवा दिसू राहिली। त्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम आपल्याला जाणवला की नराची समस्या। चालू वर्षी 4-5 महिने मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आपल्याकडे नत्र जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थिर झाल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला नत्राचं प्रमाण हे दिसणार आहे। अशा वेळेस आपण पाण्याचा ताण हा द्यावा जेणेकरून नत्र हा लवकर ड्रॉप झाला आहे। आजकाल एक नवीन प्रॅक्टिसेस सुरू झालेली आहे, खास करून नाशिक भागामध्ये म्हणा किंवा संभाजीनगर भागामध्ये, की पानगळ मारल्यानंतर ज्यावेळेस चौकी सेट होत असते आपल्याला नराचं फुलंही दिसत असतात त्यावेळेस आपण 17व्या दिवशी 18व्या दिवशी 200 लिटर पाण्याला 70 ml 80 ml इतरे घेत असतो। कोणीही घेऊ नये। झाडाच्या विरुद्ध दिशेने आपण काम करू नये। ज्यावेळेस आपण प्रकृतीच्या विरुद्ध दिशेने काम करू त्यावेळेस आपल्याला त्याचे परिणाम हे नक्की भोगायला मिळतील असं मला वाटतं। जे शेतकरी बांधव सातत्यपूर्ण इथिलीन म्हणा किंवा इथ्रेलचा वापर हा 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस एकाच झाडावरती किंवा एकाच प्लॉटवरती जर करत असतील ना त्या ठिकाणी आपल्याला झाडामध्ये सुस्ती आल्यासारखी जाणवते आणि एकदा सुस्ती जर तुमची जाणवली ना तर आपलं निघणारं हे फुलसुद्धा लेट निघणार आहे। तर शेतकरी बांधवांना मी सूचित करेल की ज्यावेळेस आपला प्लॉट हा केनमध्ये आहे त्यावेळेस आपण मागील सांगितल्याप्रमाणे फवारणी कराव्या। ड्रिपचं शेड्यूल जे आहे आपल्याला ठिबक सिंचनामधून आपल्याला जमिनीच्या हिशोबाने पाणी हे देणे आहे। आत्ता मागच्या या 2-3 दिवसापासून आपल्याकडे सूर्यप्रकाश हा तळपू राहिला त्या दृष्टिकोनातून जमिनींना वापसा हा फास्ट येऊ राहिला। ज्या ठिकाणी जमिनी हलक्या आहेत त्या ठिकाणी आपलं पाणी 3-4 दिवशी येईल। ज्या ठिकाणी जमिनी मध्यम आहेत त्या ठिकाणी आपलं पाणी हे 6व्या-7व्या दिवशी येईल। ज्या ठिकाणी काळ्या जमिनी आहे त्या ठिकाणी आपलं पाणी हे 10 ते 12 दिवसामध्ये येईल। जे शेतकरी कंटिन्यू पाणी देतात ते तर आपल्याला नत्र हा मोठ्या प्रमाणामधून सुद्धा मिळतोय त्यामुळे झाड हे शाकीय रूप पकडण्यामध्ये तयार होते। आपल्याला काडीमध्ये कर्ब तयार करायचा आहे आणि या कर्बाचं रूपांतर फुलांच्या हार्मोन्समध्ये तयार करायचं आहे तेव्हा आपल्या चौकीमध्ये गर्भधारणा होणार आहे हा सांगण्यामागचा दृष्टिकोन आहे। आणखी एक आपण ऑब्झर्वेशन बघितलं खास करून तुपेवाडी, पारोंडी आणि खातगाव या परिसरामध्ये आपण हे बेड जे आहेत हे मोठे मोठे घालून घेतलेले आहे। ही कम्प्लिटली बॅड प्रॅक्टिसेस आहे। ज्यावेळी आपण झाड लावायचं डिसिजन घेत असतो एक तर ते बेडवर लावलं गेलं पाहिजे आणि आपण काय चूक केली आहे जमिनीवरती प्लेन जमिनीवर लावतो आणि मोठे मोठे त्याला बेड लावत असतो। ही चुकीची प्रॅक्टिसेस आहे। कोणीही खोडांना बेड हे लावू नये। आपली बेडवरती झाड लावावं। ज्यावेळेस आपण खोडांना बेड हे लावत असतो खोड हे आपलं पोट आहे आणि आपण आपलं पोट जर दाबून घेतलं तर आपलं पचन होईल का हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या मनामध्ये त्यावेळेस नक्की येऊ द्यावा। बरेचशा आपल्याला करेक्शन करणं खूप गरजेचं आहे डाळिंब या पिकामध्ये। माहिती
वाढवणे म्हणा किंवा माहिती ही पोहोचवणे हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचशा ठिकाणी काय होऊ राहिलं की ज्या ठिकाणी आपण खोडांना माती लावलेली आहे तर आपल्याला हानिकारक बुरशींचा अटकाव हा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटतो. प्लॉट हे फ्लॉवरिंग करतात, सेटिंग होऊन जाते. सेटिंग झाल्यानंतर त्याचं रूपांतर आपल्याला ज्यावेळेस अवकाळी पाऊस पडतो त्यावेळेस तेल्या म्हणा, प्लेग म्हणा, सर्कोस्पोरा म्हणा, अँथ्रॅकनोज म्हणा, अशा विविध समस्यांना शेतकरी बांधवांना तोंड द्यावं लागतं. ज्यावेळेस ही एखादी रोगराई आपल्या प्लॉटमध्ये येते ना, त्यावेळेस आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च हा वाढलेला दिसतो. आपलं एकच धोरण असतं, माल हा गेला पाहिजे, भले तो कोणत्याही रेटने जावं, 100 जावं, 150 जावं, 200 जावं, पण आपण झाडाची जर सुनियोजित काळजी व्यवस्थित जर घेतली तर नक्की आपल्याला डाळिंब हे 100% उत्पन्न देईल. नाहीतर आपण कर्जाचे खड्डे हे भरत राहू, असं मला शेतकरी बांधवांना सांगायचं आहे. तर तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना मी सूचित करेल की आता इथून पुढे आंब्या बहाराची तयारी करत असताना आपण स्टेजेसचा अभ्यास करावा. स्टेजेसप्रमाणे आपण औषधांची फवारणी आणि ठिबकमधून जे लिक्विड खतं किंवा जीवाणूजन्य जे खतं आपण देत असतो, जैविक स्लरी म्हणा किंवा बायोलॉजिकल्स औषध म्हणा, तर त्याचा सुयोग्य वापर हा करावा असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन. आभारी.